या नाटकाचं आर्टवर्क पहिल्यांदा वर्तमानपत्रात जाहिरातीत दिसली. नाव खूप जवळचं वाटलं आणि मग त्यात ओळखीचं एक नाव पण मी वाचलं, ते म्हणजे राहुल भंडारे. त्यावर मला कळलं की मला फोन येणार आहे. आता इतकी वर्ष या कारकिर्दीत झालेली आहे, त्यामुळे काही काही गोष्टी प्रिडिक्ट करू शकतो मी. त्यातली ही एक गोष्ट आहे. आणि तसंच त्याचा फोनही आला की सर रुढीचा मामला नाटक. म्हणून हो बघितलं मी जाहिरात पाहिली. अनेक शुभेच्छा. नाही, फक्त शुभेच्छा नाही, तुम्हाला या नाटकाचं पोस्टर अनवेल करायचं आहे, त्याचे प्रोमोज आहेत ते तुमच्या हस्ते लोकांपर्यंत आपल्याला आणायचे आहे. तर तुम्ही याल का म्हणून त्यांनी एक दिवस फक्त द्या संध्याकाळ असं म्हणून 2 संध्याकाळ घेतल्या. त्यांनी माझ्याकडनं 11 तारीख घेतली. पण काही कारणांमुळे सगळ्यांचीच उपस्थिती अतिशय महत्वाची होती. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की आपण एक दिवस पुढे ढकलूया. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. नाटक आणि नाटकाचं प्रोमो आणि नाटकाचं पोस्टर हे सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हीच आपली इच्छा आहे. त्याकरताच आपण सगळे एकत्र येत आहोत. ते एक दिवस पुढे गेले म्हणून आजच्या दिवशी संध्याकाळी ठरलं. आणि मला या सर्वांना भेटून खरं म्हणजे खूप बरं वाटतंय. लेखक, दिग्दर्शक, संगीतकार पण तुम्हीच आहात. चांगली गोष्ट आहे. पोरं पण नवीन आहेत जे काम करतायत. वैभव, तुला या आधी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं मला. सलाम सचिन जी म्हणून आपण इव्हेंट केला होता, त्यामध्ये तुमची भूमिका साकारण्याचं सौभाग्य मला मिळालं. आठवत होतं तरी पाहिलंय. ते श्रेयस इंदापूरकर त्याचे डिरेक्टर. अच्छा, गुड. चांगलं आहे, प्रॉमिसिंग वाटतंय. पोस्टर सुद्धा आणि प्रोमोज सुद्धा. जोडीचा मामला यात एक गोष्ट तर उघड आहे की जोडी आहे की एक आहे की 2 आहे, हा एक प्रश्न पडला प्रोमो पाहिल्यानंतर सुद्धा. आताच तू जसं म्हणालीस की नाण्याला 2 बाजू असतात, तशाच नात्यालाही 2 बाजू असतात. पण वैयक्तिक आयुष्यात आपल्याला नाण्याचं म्हणा किंवा नात्याचं म्हणा एकच बाजू दिसते एका वेळेला. दुसरी बाजू पाहिजे असेल तर आपल्याला ते नाणं किंवा ते नातं फिरवावं लागतं. पण नाटक आणि सिनेमा ही अशी एक गोष्ट आहे ज्याच्यात आपण दोन्ही बाजू एका वेळेला पाहू शकतो. ते वैयक्तिक आयुष्यात आपण नाही पाहू शकत, नॅचरली पाहू शकत. पण फिक्शन तुम्ही म्हणालात तर तुम्ही दोन्ही बाजू नाण्याच्या आणि नात्याच्या लोकांसमोर आणू शकता आणि एका वेळेला प्रेक्षक म्हणून दोन्ही बाजू तुम्ही पाहू शकता. आणि त्या दोन्ही बाजू पाहतानाच तुम्हाला ते आवडायला लागतं आणि तुमचं मनोरंजन होतं. मनोरंजन हाच उद्देश असतो. मग आपण नाटक करू किंवा सिनेमा करू. आणि ह्या जोडीच्या गोष्टी लोकांना आवडतात बघायला. ते कुठेतरी स्वतःला त्याच्यात पाहत असतात, रिलेट करत असतात. आता ही जी 3 नाटकं जोरात चालू आहेत आज, आणि सुदैवानं ती 3ही नाटकं मी पाहिलेली आहेत. रिसेंट त्यात सुद्धा जोडीचा सब्जेक्ट आहे. गोष्टी 3ही वेगवेगळ्या आहेत, मांडणी अतिशय वेगवेगळी आहे, पण बेसिक जोडी याबद्दलचा तो सब्जेक्ट आहे. त्यातलं एक नाटक म्हणजे ही दोस्ती तुटायची नाही.
दुसरं नाटक म्हणजे लग्नपंचमी आणि तिसरं नाटक म्हणजे चिरंजीव परफेक्ट कलर्ड. ही तिन्ही नाटकं मला खूप आवडली, कारण प्रयत्न वेगळा आहे. तसेच वेगवेगळे प्रयत्न प्रेक्षकांना पाहायला खूप आवडतात आणि हाही प्रयत्न वेगळा असेल याची मला खात्री होती. तो किती वेगळा आहे हे मी पाहिल्याशिवाय नाही सांगू शकणार. पाहायचं मला आहे. राहुलची अनेक नाटकं मी तिकीट काढून पाहिलेली आहेत. ही आणि माझ्या बायको. हेही नाटक मला तिकीट काढून पाहायला आवडेल राहुल, कारण मी प्रेक्षक आहे. मी नाटकाचा प्रेक्षक आहे, सिनेमाचा प्रेक्षक आहे. मी प्रेक्षक आहे. मी माझ्या आयुष्यात जसं हा म्हणाला की अनेक गोष्टी केलेल्या आहेत, पण मी काहीही करण्यामध्ये तेवढा सॅटिस्फाईड कधीच नसतो. मला काही ना काहीतरी त्याच्यात कमी जाणवत असते मी केलेल्या गोष्टींमध्ये. मग ते ऍक्टिंग असो, मग ते दिग्दर्शन असो, लेखन असो, गायन असो, नृत्य असो, काही ते सगळं करताना मी सातत्याने या सगळ्या गोष्टी का करत आलो ना, कारण अजूनपर्यंत मला परफेक्शन मिळालं नाही. त्याच्या शोधात आहे. त्यामुळे मी हे करत असतो. पण मी एका गोष्टीमध्ये मात्र खूप समाधानी आहे, कारण मी दर्जाचा प्रेक्षक आहे. प्रेक्षक म्हटलं की मग मला कॉम्पिटिशन आहे, कारण मी आवडीने बघतो आणि मला जिथे हसावंसं वाटतं तिथे हसतो, जिथे रडावंसं वाटतं तिथे रडतो. मी स्वतःला बांधून ठेवत नाही. मी प्रेक्षक आहे म्हटल्यानंतर मला मर्यादा नाही. आणि सुदैवानं एक वृत्तीत एक गोष्ट परमेश्वराने दिली आहे की मला चांगलं आधी दिसतं, त्यामुळे आनंद मिळत जातो आणि राहतो. तोच आनंद तुम्हा सर्वांना मिळावा. हे नाटक खूप यशस्वी व्हावं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचावं आणि तुम्हाला उत्तम प्रतिसाद महाराष्ट्रभरात मिळावा. आजकाल तर मराठी नाटकं महाराष्ट्राबाहेर सुद्धा होतात. सिनेमे सुद्धा आता महाराष्ट्राच्या बाहेर लोकांनी पाहायला लागलेले आहेत लोक. तर तसंच त्याचा विकास होऊ द्या. जरा थोडा पसरा, कळलं का? लोकांपर्यंत पोहोचा. मी तुमच्या बरोबर आहे हे मला वेगळ्यानं सांगायची आवश्यकता नाही, कारण मी दिसतोय तुम्हाला तुमच्या बरोबर आहे. तर त्यामुळे पुष्कर श्रोत्री इथे आलेले आहेत. पुष्कर श्रोत्री तुम्ही या बघा, या. ये.